नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे YouTube चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयर कॅप राउंडची आज पहिली अलॉटमेंट लिस्ट जाहीर झाली आणि त्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कुठलंच कॉलेज हे भेटलेलं नाहीये किंवा काही विद्यार्थ्यांना भेटलेलं कॉलेज आता त्यांना नकोय. तर पुढची प्रोसेस काय करायची आहे असा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये काही प्रमुख प्रश्न आहेत. ते म्हणजे आता सेकंड राउंडसाठी आम्हाला नवीन ऑप्शन देता येतील का? कॉलेज अलॉटमेंट झाले नाही, तर पुढे काही प्रोसेस करायची आहे का? किंवा नवीन कॉलेज ऑप्शन द्यायचे आहेत किंवा अशी काही वेगळी प्रोसेस आहे का? आणि मिळालेलं कॉलेज नको आहे, तर आम्ही काय करायचं? त्यासाठी काय प्रोसेस आहे? जे बेटरमेंट पण करायचं नाहीये आणि फ्रीज पण करायचं नाहीये. तर असे काही बेसिक प्रश्न विद्यार्थ्यांचे आहेत. तर या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत आणि पुढची प्रोसेस काय असणार आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात. चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. सर्वात अगोदर आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहूयात की नवीन ऑप्शन देता येतील का? काही विद्यार्थ्यांनी फक्त एक किंवा दोनच ऑप्शन दिलेले आहेत आणि आता त्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाहीये. तर विद्यार्थी आता विचारतायत की सेकंड राउंडसाठी आपल्याला कॉलेज ऑप्शन देता येतील का? तर मित्रांनो, तुम्ही जे ऑप्शन दिलेले आहेत ते राउंड फर्स्ट आणि राउंड सेकंड या दोन राउंडसाठी कंबाईन ऑप्शन दिलेले आहेत. सेकंड राउंडसाठी तुम्हाला त्यामध्ये एडिट करता येणार नाही, ते वाढवता पण येणार नाहीत आणि कमी देखील करता येणार नाहीत. दुसरा प्रश्न आहे की कॉलेज अलॉटमेंट झालेले नाहीये, तर पुढे काय प्रोसेस करायची आहे? तर मित्रांनो, तुम्हाला सेकंड राउंडमध्ये जाण्यासाठी कुठलीही प्रोसेस करायची नाहीये. जर आपण या ठिकाणी शेड्यूल पाहिलं तर तुम्ही इथं पाहू शकता की आज कॉलेज अलॉटमेंट झालेली आहे. ती आहे 8/8/2025 आणि आता पुढे काय करायचं तर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी 11 तारखेपासून 11/8/2025 ते 13/8/2025 या वेळेमध्ये जाऊन कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. आणि 14/8/2025 रोजीपर्यंत कॉलेजनी किती विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिलं हे सीईटीच्या पोर्टलला अपडेट करायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आणखीन करायचं राहिलंय, ज्यांनी सीईटी दिलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सीमुळे नाव नॉट कन्सिडर्ड लिस्टमध्ये आलेलं होतं, अशा विद्यार्थ्यांना 3 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत त्यांच्या फॉर्ममध्ये एडिशन करता येणार आहे. आणि ते एडिट कसं करायचं याविषयीचा डिटेल व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो पाहिला नसेल तर पाहून घ्या. आणि मग ज्या विद्यार्थ्यांना आता कॉलेज भेटलेलं नाहीये, त्यांच्यासाठी काय आहे तर 14/8/2025 ला कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स व्हॅकंट आहेत हे तुम्हाला समजेल. त्यानंतर तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. 19 तारखेला आज जसं कॉलेज अलॉटमेंट झालं, तसं 19/8/2025 रोजी दुसऱ्या कॅप राउंडसाठी कॉलेज अलॉटमेंट होणार आहे. त्यासाठी तुम्हाला नवीन ऑप्शन द्यायचे नाहीयेत किंवा कुठलीही प्रोसेस नाहीये. तर मित्रांनो, मग जेव्हा 19 तारखेला ज्यांना कॉलेज अलॉटमेंट होईल, त्यांनी 20 तारीख ते 22 तारीख अशा 3 दिवसामध्ये जाऊन तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. आणि परत 23/8/2025 रोजी किती विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटलं ह्याची माहिती कॉलेज हे अपडेट करणार आहे. तर मित्रांनो, अशी ही कॅप राउंड 2 ची प्रोसेस आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे कुठलीही प्रोसेस करायची गरज नाहीये. ऑटोमॅटिक तुम्ही सेकंड राउंड मध्ये जाणार आहात. मग आता आणखीन एक प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा की आम्हाला XYZ कॉलेज मिळालेलं आहे, पण ते मला नको आहे आणि मला जर सेकंड राउंड मध्ये जायचं असेल तर मला काय करायचंय? तर याविषयी बेटरमेंट राउंडचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. याविषयी थोडक्यात माहिती सांगतोय. जर तुम्हाला फर्स्ट राउंडचं कॉलेज मिळालेलं असेल, जर तुम्हाला फर्स्ट कॅप राउंड मध्ये फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज मिळालं असेल, तर तुम्ही या ठिकाणी तेच तुम्हाला कॉलेज घ्यायचं आहे. तुम्ही दुसऱ्या राउंड मध्ये जाऊ शकत नाही. पण जर फर्स्ट कॅप राउंड व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं तिसरं कुठलं कॉलेज भेटलं असेल, तर तुम्हाला फ्रीज किंवा बेटरमेंट करायची गरज नाहीये. तुम्ही ऑटोमॅटिक सेकंड राउंड मध्ये जाऊ शकता. फक्त एकच कंडिशन आहे की तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज अलॉट झालेलं नसावं. थर्ड किंवा फोर्थ प्रेफरन्स, सेकंड प्रेफरन्स कॉलेज अलाउड झालेलं असेल, तर तुम्हाला फ्रीज करायचं नसेल किंवा बेटरमेंट देखील करायचं नसेल, तरी तुम्ही सेकंड राउंड मध्ये ऑटोमॅटिक जाणार आहात. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.